नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागामध्ये मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज जागतिक बौद्धिक संपदा दिन आहे. इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी डे म्हणजे नेमकं काय? तर आपल्याला आता हे सगळे शब्द नक्कीच परिचयाचे झाले आहेत की अमुक अमुक एका गोष्टीवर अमुक अमुक यांचा पेटंट आहे. कॉपीराइट्स म्हणजे काय किंवा मालमत्तेचे सुरक्षित अधिकार आहेत. प्रत्येक मालिकेनंतर आपल्याला काही काही वेळेला असं दाखवलं जातं की सर्वाधिकार अमुक अमुक चॅनलकडे सुरक्षित. या सगळ्या गोष्टी आता नेहमी रोज येऊन येऊन आपल्या परिचयाच्या झालेल्या आहेत. या सगळ्याबद्दल आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत. त्या नेमक्या काय असतात, त्याला बौद्धिक संपदा असं का म्हटलं जातं, त्याचे कायदे कोणते कोणते आहेत, समज गैरसमज या सगळ्याची उत्तरं आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे बघूया. आजचा आपला विषय आहे जागतिक बौद्धिक संपदा दिनानिमित्त कार्यक्रम, बौद्धिक संपदा, समज गैरसमज आणि कायदा. आणि या अतिशय इंटरेस्टिंग अशा विषयाचं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत प्राध्यापिका मृदुला बेळे मॅडम. नमस्कार. नमस्कार. तुमचं कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते. मॅडमने PhD केलंय फार्मास्युटिकल्स मध्ये, त्याच्यानंतर LLM केलेलं आहे इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी याच विषयामध्ये. मॅडम पेटंट कन्सल्टंट म्हणून सुद्धा काम करतात आणि त्या प्रोफेसर सुद्धा आहेत. लिखाण करतात या विषयीचं की हे इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी म्हणजे काय असतात, त्याच्यातली गुंतागुंत कशी असते, काय कायदा सांगतो, या सगळ्याबद्दल त्या लिखाण सुद्धा करतात आणि आपल्या सुद्धा प्रश्नांचं उत्तर त्या नक्की देणार आहेत. तुमच्या मनात जे जे प्रश्न असतील आमच्यापर्यंत येऊ द्या. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 आपला STD कोड आहे. मुंबई बाहेरून जी मंडळी कार्यक्रमात सहभागी होणार आहेत त्यांच्यासाठी आणि मोबाईलच्या माध्यमातून जी मंडळी संपर्कात येणार आहेत त्यांच्यासाठी. फोन कराल तेव्हा आपण दोन गोष्टींची नेहमीची काळजी घेतो, तीच आपण घेणार आहोत. एक तर टीव्हीचा आवाज पूर्णतः बंद ठेवणार आहोत म्हणजे तुमचे प्रश्न इथपर्यंत नीट येतील. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आजचा जो आपला विषय आहे बौद्धिक संपदा, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ज्याला आपण म्हणतो आहोत, ज्याच्यामध्ये कॉपीराइट्स येतात, पेटंट्स येतात, या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो. त्याच्याशी संबंधित जर काही प्रश्न विचारलेत तर चर्चा खुलत जाईल आणि वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतील. पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये स्वागत करते. सुरुवातच आपण यापासून करणार आहोत की आजचा दिवस जागतिक स्तरावर साजरा केला जातो, त्याच्यामागचं कारण काय आणि कधीपासून ही कॉन्सेप्ट अस्तित्वात आली? 26 एप्रिल हा जो दिवस आहे 1970 सालामध्ये 26 एप्रिलला वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन जी जिनेवाला आहे, म्हणजे ही UN ची सबसिडरी ऑर्गनायझेशन आहे, तर ती अशी काहीतरी ऑर्गनायझेशन तयार व्हावी ह्याचं जे कन्व्हेन्शन म्हणतो आपण, वायपो कन्व्हेन्शन, ते ह्या दिवशी पास झालं. आणि मग 2000 सालापासून हा दिवस हा जागतिक बौद्धिक संपदा दिन म्हणून साजरा करावा असं ह्या संघटनेनेच ठरवलं आणि तेव्हापासून आजपर्यंत हा दिवस असा साजरा होतो. कधीपासून म्हणजे मला असं म्हणायचं की मुळात ही जी संकल्पना आहे की इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी, आता तुम्ही या दिनाबद्दल आम्हाला सांगितलं की कधीपासून हा दिन अस्तित्वात आला, पण मुळात ही इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ही संज्ञा कधीपासून अस्तित्वात आहे की अशा अशा पद्धतीने असं असं काहीतरी असतं आणि मुळात म्हणजे काय? ही संज्ञा कधीपासून अस्तित्वात आहे असं सांगणं जरा अवघड आहे, पण ही संकल्पना फार जुनी आहे. म्हणजे आपण जर अगदी तिचं टोक काढत गेलो तर ख्रिस्तपूर्व 500 सालामध्ये आपण ग्रीसमध्ये जाऊन पोहोचतो. अरे बापरे. तर तिथला सायबेरिस नावाचा एक प्रांत होता आणि मला वाटतं की अतिशय खवय्या लोकांचा हा प्रांत असावा. तर तिथे पाककृतींवरती असं मक्तेदारी दिली जायची. म्हणजे एखाद्या बल्लवाचार्याने जर खूप छान पाककृती बनवली आणि ती तिथल्या राजाला आवडली तर मग ती दुसऱ्या कुणालाही पुढची 2 वर्ष बनवायला परवानगी नसायची, ती फक्त त्यानेच बनवायची. म्हणजे मालकी हक्क आपल्या आपण बनवलेल्या गोष्टीवरती प्रस्थापित करण्याची ही जी संकल्पना आहे ती इतकी जुनी आहे. आणि मग त्याच्यानंतर आपण अजून पुढे गेलो तर 15व्या शतकामध्ये आपण एक स्लाइड बघूया. जरूर. त्याच्यामध्ये 15व्या शतकापासूनच्या सगळ्या रेफरन्सेस. फिलिपो ब्रुनालेच्ची म्हणून एक अतिशय महत्वाचा शिल्पकार होता इटली मधला, आणि यांनी इटलीमध्ये तुम्ही ऐकलं असेल की करारा नावाच्या प्रांतातला जो संगमरवर आहे तो अतिशय प्रसिद्ध आहे. आणि फ्लॉरेन्स मधली जी अतिशय सुंदर शिल्पकृती आहेत त्या ह्या सगळ्या यांनी घडवल्या या ब्रुनालेच्चीनी. आणि तिथला एक अतिशय
प्रसिद्ध कॅथेड्रल आहे, हो. तर तो बनवण्यासाठी संगमरवर याला करारावरून आणायचा होता. आणि त्यासाठी त्यांनी एक अतिशय वैविध्यपूर्ण हे आपल्याला कराराचे पर्वत दिसतात आणि खाली जे आहे चित्र हे ब्रुनालेचीनी बनवलेली एक होडी होती विशेष प्रकारची, ज्याला त्यांनी बदालोन असं नाव दिलं. आणि हिच्यातून त्याला अर्नो नदीतून जी फ्लॉरेन्सची नदी आहे तो आणायचा होता आणि हा कॅथेड्रल बनवायचा होता. आणि जेव्हा त्यांनी असं तिथल्या प्रशासनाला लक्षात आलं की ह्यांनी काहीतरी असं नवीन बनवलंय पण तो ते वापरत नाहीये कारण त्याला भीती वाटते कोणीतरी चोरेल, मग त्यानंतर त्याला ह्याच्यावरचं मालकी हक्क देण्यात आले. तर त्यानंतर 14व्याच शतकामध्ये अजून पुढे आपण गेलो की मग पहिला जो पेटंट कायदा म्हणता येईल तोही इटलीमधल्या व्हेनिस मध्येच पहिला बनवला गेला. आणि अतिशय आश्चर्याची गोष्ट आहे की 15व्या शतकात बनलेला तो कायदा आहे आणि त्याच्यामध्ये आजच्या पेटंट कायद्यामधली जे सगळी महत्वाचे फीचर्स म्हणूया आपण ते सगळे त्या कायद्यामध्ये आपल्याला दिसतात. आपण त्याच्याकडे थोडेसे नंतर येणार आहोत. आता आपण हे कधीपासून अस्तित्वात आलं किंवा ही सगळी म्हणजे हे जे आपण म्हणतो आहोत की इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ही कधीपासून अस्तित्वात आहे त्याच्याबद्दल आपण बोललो. पण मुळात इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणजे काय किंवा तिला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी का म्हणतात या दोन्ही गोष्टींबद्दल सांगा. एकतर ह्या शब्दाची फोड केली की मराठीत आपण त्याला म्हणतो बौद्धिक संपदा. तर ह्यावरूनच समजतं की बुद्धीचा उपयोग करून जे काही सर्जनशीलतेने आपण बनवलं आहे ते म्हणजे बौद्धिक आहे. आणि त्याला आपण साधारणपणे स्थावर आणि जंगम मालमत्ता ज्या म्हणतो त्यापासून आपल्याला पैसे मिळवता येतात म्हणून ती आपली मालमत्ता आहे. त्याच प्रकारची ही मालमत्ता आहे कारण तिच्यापासूनही आपल्याला पैसे मिळवता येतात आणि म्हणून बुद्धीचा वापर करून जे काही आपण बनवलंय ज्यापासून आपल्याला पैसे मिळवता येतील ती बौद्धिक संपदा असं आपण म्हणूया. पण मी एक सांगेन रश्मी तुला की साध्या म्हणजे मालमत्तांसारख्याच बौद्धिक संपदा सुद्धा आपल्याला विकून त्यापासून पैसे मिळवता येतात किंवा त्या पिढ्यानपिढ्या ट्रान्सफर होत येतात. पण त्या इतर मालमत्तेपेक्षा वेगळ्या पण आहेत. ही एक स्लाइड बघूया आपण. ह्याच्यामध्ये 3 चित्र दिसत आहेत. तर पहिलं जे चित्र आहे ते एका तराजूचं चित्र आहे आणि ते आपल्याला सांगतं की बौद्धिक संपदा ही कधीही मोजता येत नाही. सोनं नाणं मोजता येतं, तुमची जमीन मोजता येते, पण ही संपदा मोजता येत नाही. दुसऱ्या चित्रात असं दिसतंय की एका दिव्यावर दुसरी ज्योत लागते. तर एकाची संपदा दुसऱ्याने वापरली तरी ती कमी होत नाही. आपला पैसा कोणी चोरला तर आपला कमी होतो पण ही कमी होत नाही. आणि तिसऱ्या चित्रात आपल्याला दिसतंय कुंपण. तर बौद्धिक संपदेला कुंपण घालता येत नाही. आपल्या जागांना तुम्ही कुंपण घालाल किंवा आपल्या पैशाला तुम्ही बँकेत ठेवाल पण ह्या संपदेचं रक्षण करणं फार अवघड आहे. आणि म्हणून ह्या 3 बाबतीत ही संपदा ही बाकीच्या संपदांपेक्षा किंवा मालमत्तांपेक्षा वेगळी आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो का की आपल्या विचारांना जसं आपण अडवू शकत नाही तशी ही जी आपली बौद्धिक संपदा आहे ती कधीही आपल्या डोक्यामध्ये सतत सुरू असते त्याचं चक्र. तसं नाही म्हणायचं मला. माझे विचार जर तू वापरायला लागलीस तर माझे विचार कमी होत नाहीत. आणि तुझ्या वापरण्यावरती मी रोख लावू शकत नाही आणि म्हणून त्याला कुंपण घालणं फार अवघड आहे. मग आता हे चोरी करणं खूप सोपं आहे. आता हे जे आपण सांगितलं की त्याला अशा प्रकारचं कुंपण नाही किंवा माझे विचार अन्य कुणीही त्याच्या डोक्यात पण येऊ शकतात वगैरे वगैरे, मग कुंपण घालायची गरज का पडली आणि मग ते कशा कशा पद्धतीने घालता येतं? कुंपण घालायची गरज ह्यासाठीच पडली जेव्हा लोकांना लक्षात आलं की ह्या संपदेपासून आपल्याला भरपूर पैसे मिळू शकतील. आणि कधी कधी असं होतं की एखाद्या गोष्टीचा शोध लावण्यासाठी तुमचा प्रचंड पैसा खर्च झालेला असतो. उदाहरण मी औषधांचं देईन तुला की एक नवं औषध बाजारात येण्यासाठी जी किंमत आहे $2.3 बिलियन US. $1 बिलियन म्हणजे 100 कोटी रुपये. तर एवढा खर्च त्या औषध कंपनीने केला असतो आणि मग ते जर कोणी चोरायला लागलं तर तो खर्च भरून कसा काढणार ती कंपनी? बरोबर आहे. मग अशा सगळ्या गोष्टींसाठी मग आपल्याला त्याला संरक्षण देण्याची गरज पडते. आता हे कायदे कोणते कोणते आहेत ते जसजसे आपण त्याच्या प्रकारांकडे वळणार आहोत की या बौद्धिक संपदेमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश होतो त्याचे प्रकार जेव्हा आपण बघू तेव्हा त्याच्याशी जोडलेले कायदे आणि ते उल्लंघन झाल्यानंतर काय काय होऊ शकतं याबद्दल सुद्धा आपण सविस्तर चर्चा करूया. कशा कशाचा समावेश मुळात ह्याच्यामध्ये होतो? एक स्लाइड बघूया आपण. जरूर. यात काही चिन्ह दाखवली आहेत मी. यातली काही चिन्ह आपल्याला ओळखीची वाटतील. कॉपीराईट हे चिन्ह अतिशय ओळखीचं आहे आपल्या.
हो. सो कॉपीराईट हा कुठल्याही क्रिएटिव्ह आर्टिस्टिक गोष्टीवरती मिळतो. ट्रेडमार्कचं एक चिन्ह दिसतंय आपल्याला, त्याला आपण औद्योगिक चिन्ह असं म्हणतो. म्हणजे जे अतिशय आजकालचा जमाना हा ब्रँड्सचा जमाना आहे. तर हे जे ब्रँड नेम्स आहेत मोठी मोठी, जगातला सगळ्यात मोठा आणि महागडा ट्रेडमार्क आज कोका कोलाचा समजला जातो. तर ह्या सगळ्या नावांवरती जी बौद्धिक संपदा आहे ती ट्रेडमार्क नावाची बौद्धिक संपदा आहे. त्यानंतर एक जॉग्राफिकल इंडिकेटर्स किंवा भौगोलिक निर्देशक असं आपण म्हणतो. ही एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे की आपण भारतात तर हे बघतो की आपल्या वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या गोष्टी फार प्रसिद्ध आहेत. मग त्या काही आर्ट अँड क्राफ्टच्या गोष्टी असतील किंवा काही खाद्यपदार्थ असतील किंवा काही पिकं असतील, तर मग ती त्या नावानी प्रसिद्ध होतात, जशी नागपूरची संत्री किंवा पैठणी. मग हे जर किंवा दार्जिलिंग टी, तर जेव्हा आपण असं नाव वापरतोय, चहाच्या मागे दार्जिलिंगचं नाव वापरतोय, तेव्हा लोकांना हे माहित असतं की हे दार्जिलिंगहून आलेला चहा आहे, म्हणजे हा अतिशय चांगल्या प्रतीचा. अशा वेळी दार्जिलिंग ही सुद्धा तुमची बौद्धिक संपदा होते. भौगोलिक ओळख जेव्हा एखाद्या वस्तूला किंवा पदार्थाला मिळते तेव्हा त्याच्यामध्ये, आणि मग ते दार्जिलिंग मध्ये न बनलेल्या चहाला कोणी दार्जिलिंग चहा म्हणता कामा नये यासाठी बनलेलं ही बौद्धिक संपदा आहे. ओके. अतिशय महत्वाची चौथी बौद्धिक संपदा म्हणजे पेटंट्स. ह्याच्यावरती सगळ्या इंजिनिअरिंग च्या इंडस्ट्रीज, सॉफ्टवेअर्स, टेलिफोन्स आणि औषध निर्माण उद्योग हा सगळा पेटंट्स वरती चालतो. आपला साधा स्मार्टफोन जो आपण वापरत असतो, आपल्याला कल्पना नसेल की त्याच्यात जवळजवळ 750 ते 1000 पेटंट्स असतात एका छोट्या स्मार्टफोनमध्ये. त्यानंतर ट्रेड सिक्रेट ही अजून एक बौद्धिक संपदा आहे. ट्रेड सिक्रेट म्हणजे आपल्याला काहीही उघडकीला येऊ द्यायचं नसतं आणि तरी त्याला संरक्षण द्यायचं असतं. बरोबर आहे. पेटंट जेव्हा आपल्याला मिळवायचं असतं तेव्हा ते काय आहे हे आधी आपल्याला सांगायला लागतं. बरोबर आहे. पण असं जेव्हा नको असतं आपल्याला, तेव्हा मग आपल्याला ते ट्रेड सिक्रेटनी संरक्षित करावी लागते. पुन्हा एकदा मी हेच उदाहरण देईन की अतिशय प्रसिद्ध जगातलं ट्रेड सिक्रेट आहे तो म्हणजे कोका कोलाचा फॉर्म्युला, जो कुणालाच माहिती नाहीये असं म्हणतात. सो ही एक बौद्धिक संपदा आहे. या इंडस्ट्रियल डिझाईन ही अजून एक महत्वाची बौद्धिक संपदा, म्हणजे जी गोष्ट ही औद्योगिक वापराची आहे पण त्यातला फंक्शनल पार्ट नव्हे, तर त्यातला जो दिसायला सुंदर पार्ट आहे त्याच्यावरचं संरक्षण. जसं की एखाद्या कारचं नाविन्यपूर्ण डिझाईन किंवा एखाद्या मोबाईल फोनचा शेप किंवा इव्हन टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये जे वेगळे वेगळे पॅटर्न्स तुम्ही कपड्यांवरती वापरता, या सगळ्यावरती तुम्हाला इंडस्ट्रियल डिझाईन घेता येतं. आपण एक फोन घेऊयात आणि मग बाकीच्या प्रकारांकडे वळूयात. दिनेश मांगले आपल्याशी बोलतात पुण्याहून. नमस्कार. नमस्कार. हॅलो. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅम, मी पुण्यावरून बोलतोय, दिनेश मांगले. माझा प्रश्न असा होता मॅम की एखाद्याच्या मनामध्ये जर एखादी आयडिया असेल नाही का, बरोबर, तर त्याला इम्प्लिमेंटेशन करायला दुसऱ्याच्या समोर मांडायला भीती वाटत असेल, तशा वेळी आपल्या आयडियाला पेटंट कसं बनवता येईल हे विचारायचं तुम्ही. बरं. त्यांनी असं सांगितलं की माझी आयडिया जर समोरच्या समोर मांडायची असेल मला, तर त्याची मला भीती वाटते, तर त्याचे काही पेटंट्स वगैरे आपल्याला घेता येऊ शकतात का? खूप चांगला प्रश्न आहे हा, आणि ह्याचं उत्तर देताना मला पेटंटच्या अर्थशास्त्राकडे थोडंसं जावं लागेल. पेटंटच्या अर्थशास्त्रामध्ये एक अतिशय महत्वाची संकल्पना आहे ॲरोज इन्फॉर्मेशन पॅराडॉक्स म्हणून. तर ॲरो नावाच्या या इकॉनॉमिस्टनी असं सांगितलं होतं की जेव्हा एखादा संशोधक काहीतरी शोधून काढतो तर त्याला मोठ्या इंडस्ट्रीकडे ते घेऊन जायला लागतं, कारण त्याच्याकडे पैसे नसतात त्यातून मिळवण्यासाठी. बरं, इंडस्ट्री त्याच्याकडून ते संशोधन तेव्हा विकत घेईल जेव्हा तो सांगेल की ते काय आहे, आणि त्यासाठी ते सांगणं जरुरी आहे. बरोबर. पण सांगितलं की ते चोरीला जाईल अशी त्याला भीती वाटते. म्हणजे माझी जी संकल्पना आहे की ती सांगू की नको सांगू, या द्विधा अवस्थेमध्ये तो कायम अडकलेला असतो, ज्याला आपण इन्फॉर्मेशन पॅराडॉक्स असं म्हणतो. आणि मग त्यासाठीच या पेटंट या गोष्टीची निर्मिती झाली की एकदा का तुम्ही त्याच्यावरती पेटंट घेतलेलं असेल तर मग कुणी त्याची चोरी केली तर तुम्ही त्याला थांबवू शकता. आणि कधी कधी असं होतं की आपली कल्पना पूर्णपणे आपण साकार केलेली नसते, एक अंधुक आयडिया असते आपल्या डोक्यात, आणि थोडा वेळ लागणार असतो अजून, आणि त्यासाठी पैसे घालण्यासाठीही कोणीतरी हवं असतं. मग अशा वेळी आपण एक प्रोव्हिजनल पेटंट नावाची गोष्ट आहे ती फाईल करू शकतो. त्यामध्ये तुम्हाला तुमचं संशोधन पूर्णपणे सांगायची गरज नसते, कारण तुम्ही ते केलेलंच नसतं. पण प्रोव्हिजनल पेटंट फाईल केल्यानंतर 1 वर्षाच्या आत मात्र तुम्हाला कम्प्लीट तुमचं संशोधन
संपलं पाहिजे संपलं आणि पाहिजे. त्याचं पेटंट फाईल झालं पाहिजे. त्याच्यासाठी काही कालमर्यादा देऊन हां, ठेवलेली 12 आहे. महिन्याची कालमर्यादा आहे. पण तेवढ्यात हां, हे सगळं बाकीच्या गोष्टींसाठी सुद्धा अप्लाय होतं का? आता हे तुम्ही सांगितलं एखाद्या संशोधनाबद्दल, हां. पण असं सुद्धा आता मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये म्हणा किंवा इतर क्षेत्रांमध्ये सुद्धा एकमेकांना आयडिया सांगितल्या जातात, पण काही काही वेळेला मंडळी घाबरतात. हां. कारण मी आता ग्रुपमध्ये समजा माझी आयडिया सांगितली आणि नंतर दुसऱ्या दिवशी किंवा काही दिवसानंतर माझीच आयडिया समोर मला दिसते काहीतरी घडलेली, हां. तर त्यावेळेला आपण काय करू शकतो? ह्याच्यामध्ये एक मी असं सांगेन की पेटंट आणि कॉपीराईट, आता तू जे म्हणतेस त्याच्यावरती आपल्याला कॉपीराईट मिळू शकतो, बरोबर, पेटंट नाही. हो. तर पेटंट आणि कॉपीराईट ह्याच्यामध्ये एक फरक असा आहे की कॉपीराईट मध्ये नुसत्या संकल्पनेवर कॉपीराईट नसतो मिळत कधी. बर बर तर ते वर्क म्हणजे काम असलं पाहिजे. म्हणजे तुमची जी कल्पना आहे ती प्रत्यक्षात कुठल्या तरी पुस्तकात, कादंबरीत, गाण्यात उतरलेली असली पाहिजे. लिखित पाहिजे किंवा छापील पाहिजे ती. छापील असली पाहिजे असं नाही, हाताने लिहिली तरी चालेल, पण त्या कल्पनेला काहीतरी फॉर्म फॉर्म असला असला हां. पाहिजे. आणि ओके. कल्पना जर तू असं बघ की कल्पना खुशाल चोरू द्या असं आम्ही म्हणतो कॉपीराईट मध्ये. म्हणजे तू एखादी कल्पनाच जर प्रोटेक्ट करून ठेवलीस कॉपीराईटनी. साधं उदाहरण आहे की आपला बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध असलेला प्रेमाचा त्रिकोण. हां. तर प्रेमाच्या त्रिकोणावर जर कोणी कॉपीराईट घेतला तर आपली इंडस्ट्री कशी चालेल? फिल्म्स होणारच हां. नाहीत बऱ्याचशा. म्हणून ही संकल्पना तुम्हाला कॉपीराईट करता येत नाही. अच्छा. तिचा जो फॉर्म असतो, म्हणजे ती डायलॉग पाहिजे त्याच्यामध्ये, त्या फिल्मच्या स्वरूपात आली की मग ती प्रोटेक्ट करता येते. बर म्हणून बर. तू आयडिया कुणाला जरी सांगून टाकलीस आणि तिच्यावर कोणी काही केलं तर तुला काही करता येत नाही. मला पूर्ण ती तयारच हां. ठेवावी लागेल आणि त्याच्यावर मग मी कॉपीराईटचा बरोबर. दावा करू शकते. हां, आणि मग तुझ्या पुस्तकातला उतारा कोणी घेतला तर तर तू दावा मात्र करू मी शकशील. त्याच्यासाठी दावा करू बरोबर. शकते. नंदुरबारहून एक फोन आहे आपल्याला. नमस्कार. नमस्कार. हॅलो. बोला. हॅलो, बोला सर, देवी प्रसादजी. मी तळोजाहून बोलतोय, नंदुरबार जिल्हा. हम्म. मला एक प्रश्न विचारायचा. माझे शैक्षणिक पद्धतीबद्दल इनोव्हेशन आहे, बर तर ते त्याच्यावर पेटंट वगैरे कसं घेता येईल मला? बर धन्यवाद. पेटंटची प्रोसिजर एकदा या निमित्ताने त्यांनी जे सांगितलं त्यांचं संशोधन आहे, तर हां. पेटंटची प्रोसिजर काय ती असते? प्रोसिजर आपण बघूया, पण हां. त्याआधी मला त्यांना असं सांगायला लागेल की शैक्षणिक साहित्यावरती भारतात पेटंट मिळत नाही. नाही हो. मिळत. कारण भारत हा असा देश आहे की इथे प्रत्येक गोष्टी, हे बघा, आपण जसं पेटंट देतो एखाद्या गोष्टीवर त्यांनी आपण मक्तेदारी निर्माण करत असतो. बरोबर. आणि तू जितके मक्तेदारी निर्माण करशील तितकी बाजारातली कॉम्पिटिशन बंद होते आणि मग बरोबर. गोष्टींच्या किमती वाढत जातात. आणि म्हणून भारतासारख्या देशाला आज परवडू शकतंय का प्रत्येक गोष्टीवरती इतके रिस्ट्रिक्शन्स? तर नाही परवडू शकत. आणि म्हणून काही गोष्टींवर भारतात पेटंट दिलं जात नाही. हां, जसं निदानाच्या पद्धती म्हणजे डायग्नोसिसच्या मेथड्स ओके. किंवा शैक्षणिक साहित्य आहे, तर ह्याच्यावरती पेटंट मिळू शकत नाही. आता आपण भारताबद्दल बोलतो आहोत, हां. तर एकंदरीत हे सगळे जागतिक स्तरावरचे कायदे वगैरे असतात ते आणि आपला देश याच्यामध्ये वेगळेपण काय आहे आणि आपण या सगळ्यामध्ये कुठे आहोत आज, त्याच्याबद्दल पण आपण बोलू. हा अतिशय महत्वाचा प्रश्न मला वाटतो. मी असं सगळ्यात आधी आपल्या दर्शकांना हे सांगेन की बौद्धिक संपदा ह्या गोष्टीची एक अतिशय महत्वाची प्रॉपर्टी आहे की ती नेहमी स्थानिक असते, ज्याला इंग्रजीमध्ये आपण टेरिटोरियालिटी म्हणतो. बरोबर. म्हणजे पेटंट्स, समज माझं कशावर असेल तर वैश्विक पेटंट किंवा ग्लोबल पेटंट हे अस्तित्वात नाही. मला जिथे जिथे माझी वस्तू विकायची आहे किंवा माझं पुस्तक जिथे जिथे पब्लिश करायचंय त्या ठिकाणी जाऊन मला त्याच्यावरती संपदा हक्क घ्यायला लागतात. अच्छा. म्हणजे मला जर 12 देशात माझं प्रोडक्ट विकायचंय तर 12 देशात जाऊन मला पेटंट घेतलं पाहिजे. मी भारतात पेटंट घेतलंय, अमेरिकेत घेतलं नाही आणि अमेरिकेत ते कुणीतरी चोरलं तर मी काहीही करू शकत नाही. आता असा प्रश्न आपल्याला पडू शकतो की मग असं का, इतकं किचकट का केलंय हे? तर ह्याची गरज अशी आहे की जसं मी आता तुला सांगितलं की भारतामध्ये प्रत्येक गोष्टीवर आपण रिस्ट्रिक्ट करू शकत नाही कारण ते आपल्याला परवडणार नाही. सो प्रत्येक देशाची आर्थिक तब्येत वेगळी वेगळी आहे आणि त्या तब्येतीनुसार ह्या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉचा सदरा बेतलेला असला पाहिजे. इंग्लिशमध्ये आम्ही म्हणतो की आयपी इज नॉट वन साईज फिट्स ऑल. प्रत्येक देशाने आपल्या तब्येतीप्रमाणे तो आपला साईजेस अवेलेबल आहेत. बरोबर. तर भारताबद्दल म्हणायचं झालं तर आपण मध्ये आहोत, म्हणजे धड फार सुधारित नाही आहोत, अगदी डेव्हलप नाही आहोत आणि अगदी मागासलेलेही नाही आहोत. बरोबर. भारताचा आजचा जो या सगळ्या गोष्टींमधला स्टान्स आहे
तो जगभरामध्ये अतिशय वादाचा विषय झालेला बरं, आहे. ओके. विशेषतः मी तुला औषधांच्या बाबतीमधला भारताच्या पेटंट कायद्याबद्दल सांगेन की आपल्या सरकारची पहिली प्रायोरिटी नेहमी ही राहिली आहे की स्वस्तात औषधं कशी लोकांना उपलब्ध मिळत होतील. राहतील. हां. तर ते जास्त महत्वाचं आहे मोनोपोली क्रिएट करण्यासाठी. आणि मग त्यासाठी जे जे करता येईल ते आपल्या पेटंट कायद्यामध्ये केलेलं केलं आहे. जातं. म्हणजे एक पेटंट एव्हरग्रीनिंग नावाचा भयानक प्रकार हल्ली औषध कंपन्या करतात. बर म्हणजे पेटंटचं आयुष्य असतं 20 वर्षाचं. अच्छा. तर 20 वर्षानंतर ते औषध फ्री होतं खुलं आणि मग होतं ते असं. कुणीही त्याची जागतिक स्तरावर हां. खुलं होतं नाही, ते. ज्या देशात ज्या पेटंट देशात संपलं आहे असेल तिथे. तिथं ते ओके. खुलं होतं. आणि मग तिथली जी लोकल कंपनी असते ती तिचं दुसरं स्वस्तातलं व्हर्जन बनवू शकते ज्याला आपण जेनरिक औषध म्हणतो. बरोबर आहे. तर हे जेनरिक औषध जितकं लवकर बाजारात येईल तितकं ते लोकांना स्वस्तात मिळेल. आणि मग औषध कंपन्या करतात असं की पेटंट एक्सपायर होत आलं की त्याच्यात बारीकसा चेंज करून नवं पेटंट फाईल पेटंट. करतात, ज्याला एव्हरग्रीनिंग म्हणतात. म्हणजे 70 वर्ष पेटंट संपतच नाही आणि स्वस्तातलं औषध येतच नाही येतच बाजारात. नाही. तर भारताचा पेटंट कायद्यामध्ये अतिशय स्ट्रिक्ट नॉर्म्स आहेत जे अशा प्रकारचं एव्हरग्रीनिंग थांबवतात. किंवा एखादी साथ आली एखाद्या रोगाची तर आणि त्याच्यावरचं औषध पेटंटेड असेल तर मग ते पेटंट झुगारून देऊन, ज्याला आम्ही सक्तीचे परवाने म्हणतो, ते सरकार देऊ शकतं अच्छा. औषध स्वस्त करण्यासाठी. तर ह्या प्रकारच्या ज्या गोष्टी भारतीय पेटंट कायद्यामधल्या आहेत, सेक्शन 3D मी जे तुला म्हणाले, जो पेटंट एव्हरग्रीनिंग थांबवणारा कायदा आहे, हा भारताशिवाय जगात कुठल्याही देशात अस्तित्वात नाही. आणि तो अतिशय महत्वाचा आहे आपल्या सगळ्या सामान्य जनतेसाठी. पण तो अर्थात ज्या मोठ्या मोठ्या फार्मा कंपन्या आहेत त्यांच्या तोट्याचा आहे आणि त्यामुळे त्यांचा भयंकर राग भारताच्या पेटंट पॉलिसीवरती आहे. पण आपला दृष्टिकोनच वेगळा असल्यामुळे आणि तो- आपल्याकडे हे राबवलं जातं. आणि तो असलाच पाहिजे असला ना. पाहिजे. आपल्या बरोबर आहे. लोकांनाच आपण आधी केंद्रीभूत मानलं पाहिजे. दुसरं भारताच्या कायद्याबद्दल मी तुला असं सांगेन की ट्रॅडिशनल मेडिसिन किंवा पारंपरिक औषधं ही जी गोष्ट आहे ज्याचा प्रचंड मोठा खजिना आपल्या देशात आहे आणि मुळात भारतासारखे अनेक देश आहेत ज्यांना खूप चांगलं रिच कल्चर आहे. बरोबर आहे. लॅटिन अमेरिकेतले देश आहेत, इजिप्त सारखे देश आहेत. तर तिथे असे अनेक औषध आहेत. आदिवासींमध्ये असे अनेक औषध आहेत जी कुठेही लिहून ठेवलेली नाहीत बरोबर. किंवा आयुर्वेदातली औषधं आहेत. तर ह्या गोष्टींना मग तुम्ही प्रोटेक्ट कसं करणार? बरोबर. हळदीच्या पेटंटची जी अतिशय महत्वाची केस होती किंवा कडुनिंबावरच्या पेटंटची महत्वाची केस होती, तर हे आपलं पारंपरिक ज्ञान आहे आणि त्याच्यावरती अमेरिकेत पेटंट फाईल केलं गेलं. पण अर्थात त्यात चूक त्यांचीही नाही, कारण तुमच्या कुठल्या तरी आयुर्वेदातल्या संस्कृत मधल्या पोथीत तिचा हळदीचा अँटीसेप्टिक वापर लिहिलेला असेल तर तो त्यांना कळणार कसा? बरोबर. आणि म्हणून भारताने आपलं पारंपरिक ज्ञान संरक्षित करण्यासाठी फार मोठं काम जगभरात केलेलं आहे, ज्याला आपण ट्रॅडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी असं म्हणतो, TKDL. तर CSIRनी केलेलं हे काम आहे. तर जवळजवळ खोटं वाटेल पण 300 वेगळ्या वेगळ्या पोथ्यांमधनं जे आयुर्वेदावरच्या युनानी मेडिसिनवरच्या पोथ्या आहेत त्यातनं 22,600 औषधोपचार शोधून काढले. ओ ते वेगवेगळ्या भाषांमध्ये होते, संस्कृत, तमिळ, फारसी. त्याला 5 इंटरनॅशनल भाषांमध्ये आपण ट्रान्सलेट केलं. त्याचा एक डेटाबेस बनवला आणि 5 महत्वाची जगातली जी पेटंट ऑफिसेस आहेत, अमेरिकन आहे, जॅपनीज आहे, ऑस्ट्रेलियन आहे, युरोपियन आहे, त्यांचे जे पेटंट सर्च डेटाबेसेस आहेत त्याला आपण आपल्या ह्या TKDLशी जोडलं. म्हणजे आता त्यानंतर असं झालेलं आहे की हळदीसारखी गोष्ट आता परत घडणार नाही. बरोबर आहे. म्हणजे कुठल्याही हर्बल मेडिसिनवरती या 5 देशात एखादं पेटंट फाईल झालं तर ते ह्यातनं सर्च होतं आणि मग मगच ते दिलं ते जातं जातं इथे किंवा आहे नाही. म्हणून. तर आपलं पारंपरिक ज्ञान कसं प्रोटेक्ट करावं हा भारताने सगळ्या जगाला घालून दिलेला हा धडा आहे. तर ह्या गोष्टीमध्ये आपण फार वेगळे आहोत बाकीच्यांपेक्षा असं मला वाटतं. एक्झॅक्टली. अलका कोलटकर आपल्याशी बोलतात. नमस्कार अलकाताई. ते ना मी मला द्या ना एक संधी. हॅलो. हॅलो, बोला. मी अलका कोल्हटकर बोलते ठाण्यातून. आपल्या दोघींनाही शुभेच्छा. आणि ह्या मृदुलाताईंचे बरेचसे लेख मी वाचले होते. हा आजचा विषय जुन्या पिढीला, म्हणजे मी मागच्या पिढीतली असल्यामुळे मला हा नवीन आहे. तर त्यांनी जे पेटंट विषयी माहिती देत आहेत ते नवीन तरुण जे फार्मासिस्ट आता होत आहेत त्यांनी त्याचा कसा उपयोग करावा असं त्यांनी मार्गदर्शन करावं आणि त्यांच्या आजीबाईच्या बटव्याची एखादी गोष्ट सांगावी अशी माझी विनंती आहे त्यांना. धन्यवाद. काय सांगाल तुम्ही? करिअर ऑप्शन्स बद्दल ते विचारतायत. फार्मासिस्ट असं नाही तर सगळ्याच लोकांच्या करिअर ऑप्शन बद्दल आपण ह्या निमित्ताने बोलूया या क्षेत्रातल्या, असं मला वाटतं.
पेटंट ही गोष्ट महत्वाची होतीये इंजिनिअरिंग इंडस्ट्रीमध्ये आणि औषध निर्माण इंडस्ट्रीमध्ये. ह्याच्यामध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर औषध निर्माण उद्योगामध्ये तर आता प्रत्येक मोठ्या कंपनीमध्ये मोठे मोठे आयपी डिपार्टमेंट्स आहेत आणि तिथे तुम्हाला काम करायचं असेल तिथलं तुमचं काम एक असतं की तुमचे जे पेटंटेड वस्तू आहेत त्याचं कोणी उल्लंघन करत नाहीये ना हे बघत राहणं, वॉचडॉगचं काम. आणि दुसरं काम तुमचं हे आहे की तुम्ही जे केलंय नवीन त्याचे पेटंट्स फाईल करणं जगभरामध्ये. तर ह्यात जर तुम्हाला काम करायचं असेल तर मुळात पेटंटमध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा ती तांत्रिक गोष्ट आहे, टेक्निकल गोष्ट आहे. त्यामुळे तुमचं टेक्निकल नॉलेज हे अतिशय चांगलं असलं पाहिजे आणि मग त्यानंतर तुम्हाला पेटंट्स आणि आयपी लॉचं थोडं ज्ञान असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही लॉयर असल्यापेक्षा तुम्ही फार्मसिस्ट असाल किंवा इंजिनियर असाल तरच तुम्हाला ते संशोधन कळेल. त्या फील्ड मधलं सगळं नॉलेज, तुमचं डोमेन नॉलेज स्ट्रॉंग असलं पाहिजे. जर तुम्ही फार्मसिस्ट असाल तर तुम्हाला किमान एमफार्म आणि त्याहून अधिक म्हणजे पीएचडी केलं असेल तुम्ही आणि मग ह्याचं थोडं ज्ञान घेतलं. त्यासाठी काही चांगले चांगले दूर शिक्षणाचे डिप्लोमा अवेलेबल आहेत किंवा मग तुम्ही मी जसं केलं तसं LLB आणि LLM करू शकता आणि ह्या कंपन्यांमध्ये काम करू शकता. पात्रता किंवा अजून कोणती गुणवत्ता असायला हवी याच्याबद्दल किंवा ह्या प्रोफेशनकडे कसं बघायचं हे कार्यक्रमात आपण थोडंसं नंतर अजून सविस्तर बोलणार आहोत. गिरीश आळेकर आपल्याशी बोलतायत डोंबिवलीहून. नमस्कार. हॅलो. नमस्कार. हॅलो. बोला. टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आणि बौद्धिक संपदा. हॅलो. बोला ना सर, सलग प्रश्न विचार. आणि बौद्धिक याचा परस्पराशी काय संबंध आहे? बर, गिरीशजींचा जो आपल्याला प्रश्न आला होता त्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलूया नंतर. पण एक फोन आहे, संजय देवधर अहमदाबादहून आपल्याशी बोलतात. नमस्कार. हॅलो. हॅलो सर, बोला. हा, मी अहमदाबादहून बोलतोय. माझा प्रश्न असा आहे की एखाद्या गोष्टीचं पेटंट घेण्याकरता आपल्याला कुठे अप्लाय करावं लागतं, ते पेटंट मिळेपर्यंत किती वेळ जातो आणि त्याचा एस्टिमेटेड एक्सपेन्सेस काय असतात? ओके, धन्यवाद. कुठे अप्रोच करायचं मला वाटतं हे तुम्ही मगाशी थोडंसं सांगितलं, पण परत एकदा त्याच्याबद्दल तुम्ही 5 ठिकाणी पेटंट ऑफिसेस आहेत भारतामध्ये. आपल्या रिजनसाठी अहमदाबाद आणि महाराष्ट्रासाठी मुंबईमध्ये पेटंट ऑफिस आहे, दिल्लीत आहे, कलकत्त्यात आहे, चेन्नईमध्ये आहे. सो इथे जाऊन तुम्हाला यांच्या वेबसाईटवर जर गेलात तर इथे तुम्हाला फॉर्म्स मिळतील वेगळे वेगळे जे डाउनलोड करून घ्यायचे. आधी आपल्याला हे ठरवायचं आहे की आपल्याला मगाशी मी जसं सांगितलं तसं की प्रोव्हिजनल पेटंट फाईल करायचंय की कम्प्लीट पेटंट फाईल करायचंय आणि त्यानुसार आपण ते फॉर्म्स डाउनलोड करायचे, ते भरायचे. ते फॉर्म भरणं ही मोठी गोष्ट नाहीये, पण त्याबरोबर तुम्हाला तुमच्या पेटंटचं कम्प्लीट डिस्क्लोजर त्याच्यामध्ये करायचंय. हे काम जे करणं असतं रश्मी, ते थोडं अवघड काम असतं आणि स्किलचं काम असतं आणि त्याच्यामध्ये क्लेम्स नावाची एक गोष्ट असते पेटंटमध्ये जी ड्राफ्ट करायला लागते. ही मुळात तुमच्या संशोधनाच्या मर्यादा डिसाइड करत असते. तर ते ड्राफ्ट करणं हे स्किलचं काम आहे आणि शक्यतो ह्याच्यासाठी प्रोफेशनल मदत आपण घ्यावी. नाहीतर असं होतं की आपण म्हणजे तुला मी थोडक्यात एक्झाम्पल एक असं देते की मी एक वस्तू बनवलीये, कसलं तरी डिव्हाइस बनवलंय आणि ते मी रबराचं बनवलंय. तर मला हे माहित नसतं, मी संशोधक आहे, मला पेटंट बद्दल काही माहित नाही, तर मी ती रबराची बनवलेली वस्तू आहे असं लिहून टाकते त्या क्लेम मध्ये आणि मग दुसरं कुणीतरी तशी सेम वस्तू वेगळ्या कुठल्या तरी मटेरियल वापरून केली तर मी काहीही करू शकत नाही. आणि म्हणून मला पेटंट ड्राफ्ट करताना हे स्किल पाहिजे की हे कुठल्या वेगवेगळ्या प्रकारांनी उल्लंघित होऊ शकेल आणि मग ते सगळं मला प्रोटेक्ट करून ठेवायचंय. छोटी छोटी इन्फॉर्मेशन, सगळी डिटेल्स तुम्हाला त्याच्यामध्ये प्रोटेक्ट केली पाहिजे. म्हणजे हे रबराचं किंवा प्लास्टिकचं किंवा मेटलचं किंवा ह्याचं असं सगळं मी लिहून संरक्षित करून ठेवायचंय जरी मी रबराचं बनवत असेल तरी. आणि म्हणून ह्यात तुम्हाला एकतर टेक्निकल नॉलेज पाहिजे आणि ह्या ड्राफ्टिंगची प्रॅक्टिस पाहिजे आणि त्यासाठी मग तुम्ही प्रोफेशनल मदत घेऊ शकता. तुम्ही मगाशी म्हणालात तसं की त्या सब्जेक्ट मधली पूर्ण माहिती असणं ह्याच्यासाठी गरजेची नाही तर मला कळू शकत नाही की कुठल्या कुठल्या बाजूंनी ते आणि आपण नंतर काहीच करू शकणार नाही. त्यांनी असं विचारलं होतं की साधारणतः ह्याच्यासाठी किती बेसिक खर्च येऊ शकतो? ह्यात सुद्धा आता आपल्याकडे असं झालेलं आहे, प्रत्येक फिगर मी सांगत बसत नाही, हे सगळं अवेलेबल आहे वेबसाईटवरती. पण एक तर तुम्ही एकटा माणूस आहात पेटंट फाईल करणारे की स्मॉल आणि मीडियम स्केल इंडस्ट्री आहात
की मोठी इंडस्ट्री आहात ह्याच्यावरून तुम्हाला खर्च वेगळा वेगळा येतो. अच्छा. तुम्ही प्रोव्हिजनल पेटंट फाईल करताय की कम्प्लीट यानुसार खर्च वेगळा येतो. तुम्ही स्वतःच तुमच्यासाठी पेटंट फाईल करताय की प्रोफेशनल मदत घेतलीये पेटंट एजंटची, तर ह्याच्यासाठी सुद्धा खर्च वेगळा येतो. म्हणून इतके फिगर्स सांगत नको बसूया. बरोबर आहे. हे प्रकार आहेत पण त्याचे. मी एकच सांगेन की पेटंट्स भारतामध्ये फाईल करणं हे कंपॅरेटिव्हली स्वस्त आहे. पण मी मगाशी जसं सांगितलं की हे तुम्हाला आधीच दूरदृष्टी पाहिजे. तुम्हाला जर असं वाटलं की तुम्ही काहीतरी फार ब्रेक थ्रू बनवलंय आणि ते खूप देशांमध्ये विकलं जाईल, तर मग ते सगळ्या ठिकाणी वेळीच प्रोटेक्ट करून केलेलं पाहिजे. कारण तुम्ही म्हणतातच की एकाच वेळेला आयडिया कोणालाही त्या सुचू शकतात. पण मग त्यानुसार त्यात अजून एक प्रकार आहे पेटंटचा की मला 12 देशात जरी पेटंट फाईल करायचं असलं तरी 12 देशांमध्ये जायची मला गरज नाही. तर भारतातच बसून पीसीटी पेटंट कोऑपरेशन ट्रीटी नावाचा एक प्रकार आहे. तर मी पीसीटी फाईल केलं इंडियामध्येच तर मी 12 माझे कंट्रीज डेसिग्नेट करू शकते आणि तिथे पेटंट फाईल करू शकते. पण अर्थात असं होऊ शकतं की 12 देशांचा पेटंट कायदा वेगळा आहे. सो मला 10 देशात पेटंट मिळेल आणि 2 देशात मिळणार नाही, कारण ते मिळणार शेवटी तिथल्या कायद्यानुसार. फक्त प्रोसिजर सोपी करण्यासाठी हे आहे. सो पीसीटी फाईल करायचं असेल तर मग त्याचा खर्च अजून वेगळा आहे. आपल्याला जो आधीचा प्रश्न आला होता की टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आणि पेटंट किंवा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीज, पेटंट नाही, याच्याशी काय त्यांचा दोघांचा संबंध आहे? टेक्नॉलॉजी ट्रान्सफर म्हणजे मगाशी मी तुला जसं बोलले की एरोज इन्फॉर्मेशन पॅराडॉक्स, आणि मला माझं संशोधन कोणाला तरी विकायचंय, कारण माझ्यामध्ये आज ती पात्रता नाहीये की मी मोठी इंडस्ट्री उभी करून त्याचं निर्मिती करेन. तर मग हे माझं संशोधन कोणाला तरी देऊन टाकण्याची जी पद्धत आहे त्याला आपण टेक ट्रान्सफर म्हणतो. आणि मग ते करण्याचे वेगळे वेगळे प्रकार असतात. म्हणजे मी जेव्हा माझं पेटंट विकीन तेव्हा मी असं म्हणू शकीन की हे पूर्णपणे तुम्ही घ्या, एका वेळेला मला इतके इतके पैसे द्या लमसम. बरोबर. किंवा मग दरवर्षी त्याच्यावरती तुमचं जे काही विक्री होईल त्याच्यावर मला इतके इतके पर्सेंट रॉयल्टी द्या. तर हे तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला जर असं वाटत असेल की हे काही फार चालणार नाही तर मग एका वेळी पैसे द्या. आणि जर खूप पैसे ह्यातनं मिळत राहणार आहेत असं तुम्हाला वाटत असेल तर मग तुम्ही रॉयल्टी घेतली पाहिजे. बरोबर आहे. आणि ह्याच्यामध्ये मग मुळात ते जे अग्रीमेंट होतात ते खूप महत्वाचे आहेत आणि त्यात थोडा कॉन्ट्रॅक्ट लॉचा भाग येतो. तो थोडा किचकट प्रकार आहे, त्याकडे नको जाऊया. पण ते अग्रीमेंट्स चांगले होणं या टेक ट्रान्सफरमध्ये हे अतिशय महत्वाचं. आता हे पेटंट बद्दल आपलं बरंच बोलणं झालं, पण इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीज मध्ये अजून सुद्धा गोष्टी आहेत. ट्रेडमार्क आहे, त्याच्याबद्दल तुम्ही सांगितलं. बऱ्याचदा आपल्याला दिसतं की काही ठिकाणी आर आणि त्याच्या भोवती गोल काढलेला असतो आणि काही ठिकाणी TM असं लिहिलेलं असतं. बरोबर. या दोन गोष्टींमध्ये काय फरक आहे? जेव्हा आपण TM आणि त्याच्या बाजूला गोल असं बघतो त्याचा अर्थ की तुम्ही ट्रेडमार्कसाठी अप्लाय केलंय पण तो ट्रेडमार्क तुम्हाला अजून मिळालेला नाहीये. आणि आर म्हणजे तो रजिस्टर्ड ट्रेडमार्क आहे, तो मिळालेला आहे. अच्छा. पण जरी मिळालेला नसला तरी प्रोसिजर मध्ये आहे, तो कोणी चोरू नये म्हणून TM लिहून ठेवायचं. बरोबर. आणि मग त्याची प्रोसिजर काय असते साधारण? ट्रेडमार्क फाईल करण्यासाठी परत तुम्हाला एक ऍप्लिकेशन करायला लागतं. पेटंट आणि ट्रेडमार्क ऑफिस एकाच ठिकाणी असतात आणि ऍप्लिकेशन केल्यानंतर तुमचा जो ट्रेडमार्क आहे जो प्रोटेक्ट करायचा आहे तुम्हाला त्याच्या कॉपीज द्यायला लागतात. त्या सर्च होतात की तसं काही ऑलरेडी दिलेलं नाही आहे ना, किंवा तुमचा ट्रेडमार्क हा मिसलिडिंग नाहीये ना, लोकांना मिसलीड करतोय का किंवा फसवतोय का. म्हणजे एक्झॅक्टली तसा नाहीये पण तसा वाटतोय. टाटा आहे आणि टेटा आहे, तो लोक आरामात फसू शकतात. अशा प्रकारचे कुठलेही ट्रेडमार्क्स दिले जात नाहीत आणि म्हणून मग त्याच्यासाठी सर्च करते ती ऑफिस आधी. सर्च नंतर ते तुम्हाला सांगतील की हा तुम्हाला मिळू शकतो की नाही. बरोबर. मग तो पब्लिश होतो. पब्लिश केल्यानंतर त्याला कुणी जर ऑब्जेक्शन घेतलं तर तो ऑब्जेक्शन का घेतलंय हे सांगायला लागतं आणि त्यानुसार मग ते ठरतं की तो दिला जाणार की नाही किंवा नाही. आणि मग एकदा तो मिळाला की तो कायम तुमच्या मालकीचा असतो. पेटंट सारखं नाहीये की 20 वर्षात मालकी संपते, पण दरवर्षी तुम्हाला त्याच्या फीज भराव्या लागतात. लोगो हा सुद्धा हल्ली एक ओळख म्हणून बघितला जातं त्याच्याकडे. तर ह्या सगळ्या गोष्टींचे मुळात ही प्रोसिजर सारखी असते का? त्याच्यामध्ये पण थोडा बदल आहे? ह्या सगळ्यावरती तुम्हाला ट्रेडमार्कच मिळतो. एक स्लाइड दाखवते मी. जरूर. कशा कशावर ट्रेडमार्क मिळतो याची ही स्लाइड आहे, ही बघूया. हो. इथे तुम्हाला दिसतंय की एक नाव दिसतंय जे नाव आहे बॉरिश बँक.
नावाचं. तर कुठल्याही शब्दावर किंवा कोडॅक सारखा हा जो शब्द आहे ज्याला स्वतःचा काही अर्थ नाही, हा संशोधित शब्द किंवा इन्व्हेंटेड वर्ड म्हणतो आपण, कुणीतरी शोधून काढलाय त्यांच्या उत्पादनासाठी, त्यावर ट्रेडमार्क मिळू शकतो. एक मर्सिडीजचा स्टार दिसतोय जी 3 डायमेन्शनल वस्तू आहे, तिच्यावरती तुम्हाला ट्रेडमार्क मिळू शकतो. नावावर ट्रेडमार्क मिळू शकतो, जसं फोर्ड हे एका व्यक्तीचं नाव आहे, बरोबर, त्यावर ट्रेडमार्क मिळू शकतो. एखाद्या चित्रावर ट्रेडमार्क मिळू शकतो. म्हणजे नॉट नेसेसरी की चिन्ह असायला हवं, नाही. तुम्ही ते नाव म्हणून प्रोजेक्ट केलं तर त्याच्यावर सुद्धा तुम्हाला ट्रेडमार्क आकडे दिसतायत, लेटर्स दिसतायत, स्लोगन दिसते, आणि ह्या सगळ्यांचं काहीही कॉम्बिनेशन या सगळ्यावर ट्रेडमार्क किंवा ती कशा पद्धतीने एका विशिष्ट पद्धतीने लिहिली गेली, त्याची लिखावट कशा पद्धतीची आहे ते सुद्धा तुम्ही त्याला ट्रेडमार्क करू शकता. याहून मी तुला अजून एक मजेशीर गोष्ट सांगेन की वासांवर, रंगावर आणि आवाजावर सुद्धा ट्रेडमार्क मिळू शकतो. भारतामध्ये मिळालेला नाहीये, पण एखादा रंग हा एखाद्या प्रोडक्टशी अतिशय स्ट्रॉंगली असोसिएटेड असेल तर त्यावरही ट्रेडमार्क मिळू शकतो. इंग्लंडमध्ये आता कॅडबरीचा जो पर्पल कलर आहे त्यावर ट्रेडमार्क मिळाला. वासाची तर फार गंमत आहे. लॉन टेनिसचा चेंडू आहे आणि त्याला फ्रेश गवताचा वास येतो, तर तो वास सुद्धा ट्रेडमार्क करता येतो. किंवा एखादी सिग्नेचर ट्यून असेल एखाद्या प्रॉडक्ट बरोबर वाजणारी, तर त्याच्यावरती सुद्धा ट्रेडमार्क मिळू शकतो. आणि कॉपीराइट्स हा सुद्धा एक खूप महत्वाचा भाग आहे, कारण कॉपीराइट्स मध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश होतो. बरोबर, कलात्मक गोष्टी येतात, लिखित स्वरूपातल्या गोष्टी येतात, पुस्तकं येतात त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आणि ह्याच्यानंतर आपण थोडंसं पुढेही बोलूया की या सगळ्याचं जर उल्लंघन झालं तर त्याच्यासाठी काय काय होऊ शकतं. बरोबर. कॉपीराईटसाठी मी अजून एक स्लाइड दाखवते की कॉपीराईट कशा कशावरती मिळतो. तर आधी दिसतात आपल्याला पुस्तकं, म्हणजे साहित्यावर कॉपीराईट मिळतो. साहित्यातला कुठलाही प्रकार, म्हणजे मग ती कादंबरी असेल, लेख असतील, नाटक असेल लिहिलेलं, कविता असेल, काहीही. त्यानंतर नाटकावरती, म्हणजे नाटक म्हणजे नाटकाचं स्क्रिप्ट नव्हे, संहिता. संहिता नव्हे, संहिता तर स्क्रिप्ट म्हणून प्रोटेक्ट होईलच, साहित्य म्हणून, पण नाटकाच्या दिग्दर्शकालाही त्याच्यावरती कॉपीराईट मिळतो. त्यानंतर कुठल्याही शिल्पकृती किंवा चित्रकृती, चित्र आणि शिल्प ह्याच्यावरतीही कॉपीराईट मिळतो. म्युझिक वरती कॉपीराईट मिळतो. आता नाट्य आणि म्युझिक ह्याचं एक कंबाईंड गोष्ट म्हणजे डान्स आहे. त्याच्या स्टेप्स वरती, कोरिओग्राफी वरती सुद्धा कॉपीराईट मिळू शकतो. मूकाभिनय करतात लोक, त्यावरती कॉपीराईट मिळू शकतो. सिनेमॅटोग्राफी म्हणजे चलचित्र आणि स्थिर चित्र, फोटोग्राफ्स, ह्यावरती कॉपीराईट मिळतो. आणि ध्वनिमुद्रण, साऊंड रेकॉर्डिंग, ह्यावरतीही कॉपीराईट मिळतो. पण गंमत अशी आहे कॉपीराईटची की एखाद्या चित्रकृतीमध्ये ह्या अनेक वेगवेगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन असू शकतं. बरोबर. म्हणजे आता एखाद्या चित्रपटामधलं गाणं आहे, तर त्या गाण्यामध्ये कुणीतरी त्याचे शब्द लिहिलेले असतात आणि कुणीतरी त्याला म्युझिक दिलेलं असतं. बरोबर. मग ह्यावर कॉपीराईट कोणाचा? तर त्यातल्या शब्दांवरती लेखकाचा, म्हणजे लिरिसिस्टचा कॉपीराईट असतो. आणि म्युझिक वरती मात्र म्युझिक कंपोजरचा कॉपीराईट असतो. मग ह्यानंतर ह्यावर असा एक प्रश्न उद्भवला होता की जे लोक गाणं गातात किंवा त्यामध्ये मग म्युझिक पीसेस वाजवतात, त्यांना काहीच नाही का? तर ते त्याच्याकडे असं बघितलं गेलं की ते परफॉर्मर्स आहेत. पण ही बौद्धिक निर्मिती कोणाची आहे? तर त्या लेखकाची आणि संगीतकाराची. पण ह्या लोकांनाही काही राईट्स मिळतात, परफॉर्मर्सना, ज्याला नेबरिंग राईट्स म्हणजे शेजारी राईट्स म्हणतात. जे कॉपीराईटचे शेजारी आहेत पण त्याला कॉपीराईट नाहीये. बरं. तर ह्या सगळ्या गोष्टींवरती कॉपीराईट. म्हणजे गायकांना आणि म्युझिशियन्सना आपण एक माध्यम म्हणतो की ज्यांच्या डोक्यातून ह्या सगळ्या आयडियाज आल्यात त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं ते काम करतात, पण त्यांच्या बुद्धीचं क्रिएशन ते नाहीये. अच्छा, ओके. कॉपीराईट्स बद्दल आपण बोलत होतो, त्याच्याबद्दल थोडं आणखीन तुम्हाला सांगायचं होतं. त्यानंतर फोटोकॉपी जेव्हा पुस्तकांची काढली जाते त्याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगायसारखं होतं. कॉपीराईट्स बद्दल बोलताना मी तुला असं सांगेन की मी मगाशी जसं सांगितलं की आपल्या तब्येतीनुसार आपला कायदा बेतायचा असतो. तर कॉपीराईटमध्ये एक अशी गोष्ट आहे ज्याला आपण फेअर यूज ऑफ कॉपीराईट म्हणतो. म्हणजे चांगल्या गोष्टीसाठी जर आपण तो कॉपीराईट उल्लंघित करत असू तर ते चालतं. उदाहरणार्थ एवढ्यातच अतिशय महत्वाच्या जगभरातल्या एका खटल्याचा निकाल लागला, गुगल बुक्सच्या केसचा.
आपल्याला माहितीये की ही जी पुस्तकं आहेत, वेगवेगळ्या लोकांनी लिहिलेली पुस्तकं जी गुगल बुक्सनी सरळ ऑनलाईन उपलब्ध करून दिली, तर ऑथर गिल्ड्स म्हणजे सगळ्या लेखकांनी एक संघटना करून गुगलवरती केस केली की आमच्या कॉपीराइटेड गोष्टी तुम्ही अशा फुकटात अवेलेबल करून दिल्या तर मग काय होईल आमचं. तर हे आमच्या कॉपीराइटचं उल्लंघन आहे. पण कॉपीराइटमध्ये जो फेअर यूज ही गोष्ट आहे, त्यामध्ये जर तुम्ही शैक्षणिक कारणासाठी ते वापरत असाल, अच्छा, तर मग हे चालतं. बरोबर. पण मग तुम्ही त्यातून पैसे कमवत असाल तर ते मात्र चालत चालेल. नाही. तुम्हाला प्रूफ करावं लागतं की हे शैक्षणिक कारणासाठी तुम्ही करताय. किंवा भारतात आत्ताच एक दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये ही अतिशय महत्वाची केस घडली, ज्याचा निकाल अजून लागायचा आहे. तर दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये राज्यशास्त्र विभागामध्ये अतिशय महागाची पुस्तकं त्यांना रेफरन्स बुक म्हणून वापरायला लागतात. आणि भारतासारख्या देशात प्रत्येक स्टुडंटला शक्य नाहीये की तो 6-7 हजाराचं पुस्तक विकत घेईल. त्यामुळे त्यांच्या प्राध्यापकांनीच युनिव्हर्सिटीमधल्या एका फोटोकॉपी शॉपमध्ये छोट्या छोट्या पुस्तकांचे एक्स्ट्रॅक्ट करून त्याचे कंबाईंड कोर्स पॅक ज्याला आपण म्हणतो तो बनवून विद्यार्थ्यांना वाटला. तर ज्या पब्लिशर्सची ही पुस्तकं होती त्यांनी दिल्ली विद्यापीठावरती केस केली आणि तिचा खटला अजून व्हायचा आहे. पण गुगल बुकच्या खटल्याचा जो निकाल आला तो नक्कीच या खटल्याला मदत करणार आहे. आणि हा सुद्धा माझ्या मते फेअर यूज एज्युकेशनल पर्पजसाठी वापर आहे, कॉपीराईटचं उल्लंघन आहे, तर ते करू द्यावं असा निकाल येणं अपेक्षित आहे. बरं, पण हे सगळं फेअर यूज बद्दल आपण बोलतो आहोत किंवा आपण मगाशी म्हणालो तसं की कल्पना कोणालाही सुचू शकते, फक्त ती त्याला जर एखादं स्वरूप दिलं असेल तर त्याच्यासाठी आपण पुढे जाऊ शकतो, ते रजिस्टर करू शकतो, ट्रेडमार्किंग सगळ्या गोष्टी हे पुढे होऊ शकतात. फेअर यूज वगैरे सोडून देऊया, पण जर उल्लंघन झालंच तर त्याच्यासाठी काय काय होऊ शकतं, काय सांगाल तुम्ही? हे सांगण्याआधी एका वाक्यात मी हे सांगेन की कॉपीराइट्स कुठेही रजिस्टर करावे लागत नाहीत. बाकी सगळे प्रकारच्या ज्या बौद्धिक संपदा आहेत त्यासाठी तुम्हाला अप्लाय करायला लागतं, रजिस्ट्रेशन करायला लागतं. पण एकदा तुम्ही म्हणलात की हे तुमचं आहे, तुमच्या पुस्तकावर तुम्ही लिहिलं की हा कॉपीराइट माझा आहे, तर तेवढं पुरेसं आहे. हे महत्वाची एक गोष्ट मी सांगू इच्छिते. जेव्हा आपण कुठल्याही बौद्धिक संपदा आपल्या मालकीची आहे असं म्हणतो, आपण तिचे ओनर असतो, तेव्हा सगळीकडे साधारण एकाच प्रकारचा अधिकार त्या ओनरला असतो, तो म्हणजे दुसऱ्या कुणालाही ती चोरू न देण्याचा अधिकार. मग आता कॉपीराइटमध्ये चोरी कशी होऊ शकते, तर त्याच्या दुसऱ्या डुप्लिकेट कॉपी काढणं, जसं की आपल्याकडे स्वस्तात पुस्तकं मिळतात किंवा पायरेटेड सीडीज मिळतात किंवा मग त्याचं ट्रान्सलेशन केलं जातं किंवा त्याचं अडॉप्टेशन म्हणजे त्याच्यावरून आधारित चित्रपटावरून आधारित परवानगी न घेता. सो मुळात माझा हक्क माझ्या परवानगी शिवाय कोणीही चोरला तर ते उल्लंघन आहे. बरोबर आहे. आणि मग ते सगळीकडे सेम आहे, ट्रेडमार्क म्हण किंवा कॉपीराइट किंवा पेटंट. जेव्हा मला असं कळतं की ह्याचं उल्लंघन होतंय, कधी कधी ते उल्लंघन अजाणता झालेलं असतं आणि कधी कधी जाणून बुजून, तर साधारणपणे मी ज्याच्याकडून उल्लंघन होतंय त्याला आधी एक पत्र पाठवते की हे असं असं आहे आणि ह्यावर माझा कॉपीराइट आहे किंवा ह्यावर पुढच्या प्रोसिजरकडे जाऊयात. पण एक फोन घेऊया, शेवटचा फोन. विकास आपल्याशी बोलतात. विकासजी, अगदी थोडक्यात प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार, तुम्हा दोघींनाही नमस्कार. बोला. माझा असा प्रश्न आहे की मी फोटोग्राफी करतो, तर त्या फोटोग्राफी मधले ज्या काही इमेजेस असतात त्याचा कॉपीराइट कसं मिळवायचं, का फक्त त्याच्या फोटोग्राफवरती कॉपीराइटचा लोगो लावून पुढे नाव लिहायचं, बस एवढीच प्रोसिजर आहे का? बरं, धन्यवाद. आता कॉपीराइट बद्दल मॅडमने सांगितलं तसं की नुसतं तिथे जर तुम्ही लिहिलं की हा फोटो मी काढलेला आहे तर ते तुमचं तेवढं पुरेसं आहे, त्याच्यासाठी कोणताही फॉर्म वगैरे भरायची गरज नाही. अर्थात जेव्हा कॉपीराइटेड गोष्टीमध्ये प्रचंड पैसा गुंतलेला असतो, जसं की फिल्म्स आहे, तेव्हा तुम्ही ते रजिस्टरही करू शकता, पण ते गरजेचं नाही. ओके, आपण उल्लंघन त्याच्याबद्दल सगळीकडे सारखं एकतर आपण पत्र पाठवू शकतो. पुढे पत्र पाठवून जर नाही ऐकलं तर ते मुद्दाम होतंय हे कळतं आपल्याला आणि मग आपण ह्याच्यावरती केस करू शकतो. भारतामध्ये ह्याच्यासाठी वेगळे ट्रिब्युनल्स आहेत. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ट्रिब्युनल आहे, IPAB, ज्याला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी अपेलेट बोर्ड असं आपण म्हणतो. तर तिथे केसेस चालतात किंवा सिव्हिल. हे सगळ्याच केसेस नेहमी दिवाणी दावे असतात. फक्त कॉपीराइटच्या इन्फ्रिंजमेंटमध्ये आजकाल भारतामध्ये क्रिमिनल केसेस होत आहेत, फौजदारी गुन्हे दाखल होतात, पण बाकी सगळ्यांची उल्लंघनं ही नेहमीच दिवाणी दावे असतात आणि ते त्या दाव्यांप्रमाणे चालतात. आणि मग कधी कधी जर असं आढळलं की तो जो चोरी करणारा माणूस आहे तो पटकन ते मिटवू शकतो, तर अशा वेळी इंजंक्शन्स ग्रँट होतात, म्हणजे ते ताबडतोब
पायरेटेड जी वस्तू असते ती ताब्यात घेतली जाते. आणि जेव्हा निकाल लागतो खटल्याचा तेव्हा प्रत्येक गोष्टीमध्ये असंच होतं की एकतर ती जी चोरलेली वस्तू असते ती ताब्यात घ्यायची आणि मग जो ओनर असतो त्याचा जो काही तोटा झालाय तो भरून द्यायचा आणि दंड होतो. अशाच प्रकारचे निकाल घ्यायचे लागतात. बरोबर. पण पेटंट्सच्या बाबतीत मी सांगेन की पेटंटचं उल्लंघन जर केलं असेल तर तुम्हाला कितीतरी हजारो कोटींचा भुर्दंड बसू शकतो. त्यामुळे आपण ह्या बाबतीत फार काळजी घेतली पाहिजे. आणि मुळात पुढच्या गोष्टींचा विचार कशाला करायचा? प्रत्येकाकडे ही संपदा जन्मतःच असते खरं तर, आणि प्रत्येक जण त्याच्यामध्ये वैविध्य आणू शकतो नाही का? त्यामुळे उल्लंघन करायचा तसा काही प्रश्न नाही. बरोबर. मला फक्त आता जाता जाता एक सांगा की करिअरचा मगाशी जो एक उल्लेख झाला होता, कुठले गुण असावे लागतात आणि ह्याचं भविष्य काय आहे, या करिअरचं भविष्य काय? मला असं वाटतं की भारतात आज ह्या करिअरचं भविष्य फारच उज्ज्वल आहे. कारण आपल्या देशात हळूहळू आपण आता जागे होतोय या बाबतीत, या विषयात. आणि ज्या प्रमाणात लोकांची गरज पडणार आहे त्या प्रमाणात लोक उपलब्ध नाहीयेत अजून. कारण की मी जसं सांगितलं की थोडंसं कॉम्प्लेक्स शिक्षण आहे. दोन्हीची गोष्ट माहिती घ्यायची तुम्हाला म्हणजे तितकी जास्त वर्ष तुम्हाला शिकणं भाग आहे. तर तसं शिक्षण जर असेल तर ह्यात तुमचं भविष्य अतिशय उज्ज्वल आहे असं मी सांगेन. जर तुम्हाला ह्याची प्रॅक्टिस करायची असेल कोर्टात, म्हणजे तुम्हाला ट्रेडमार्क लॉयर व्हायचंय किंवा कॉपीराईट लॉयर लिटिगेशन मध्ये जायचंय तर अर्थात तुम्ही वकील असले पाहिजे. बरोबर. पण जर तुम्हाला एखाद्या कंपनीत जसं मी सांगितलं की आयपी डिपार्टमेंटमध्ये काम करायचंय तर तुम्हाला ते लॉ येण्याची म्हणजे लॉयर असण्याची गरज नाहीये. पण मुळात जसं सांगितलं की तुमच्या तांत्रिक भागाचं शिक्षण, तुमचं ज्ञान हे अतिशय साऊंड असलं पाहिजे आणि म्हणून तुम्ही काही वर्ष जर रिसर्च केलेलं असेल तर अत्युत्तम. बरोबर आहे. आणि हे एक उत्तम करिअर किंवा एक चांगला ऑप्शन करिअरचा ठरू शकतो. मुळात मॅडमने सांगितलं तसं की हा भाग हळूहळू भारतामध्ये रुजतोय, पण थोड्याच दिवसामध्ये तो सगळीकडे मोठ्या प्रमाणात पसरणार आहे. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी बद्दलचा आजचा आपला हा विषय किंवा आजचा आपला हा भाग तुम्हाला कसा वाटला? आमच्यापर्यंत तुमच्या प्रतिक्रिया जरूर पोहोचवा. 2 माध्यमं आहेत त्याच्यासाठी. एक तर तुम्ही ईमेल पाठवू शकता किंवा फेसबुक पेजला व्हिजिट करू शकता. या 2 माध्यमांकडे कसं जायचं आहे ते आपण लवकरच बघणार आहोत. फेसबुक पेजला व्हिजिट करत असताना तुम्ही टाईप करणार आहात www.facebook/sakhisayhadri.dd आणि आपला ईमेल आयडी आहे. ईमेलच्या माध्यमातून प्रतिक्रिया पाठवा sakhisayhadri@gmail.com. मॅडम आज इथे आलात आणि या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीबद्दल सगळ्या गोष्टी, कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश होतो, कायदा काय सांगतो, हे सगळं आम्हाला सांगितलं. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते. खूप धन्यवाद. आणि आपल्या प्रेक्षकांनी सुद्धा या संदर्भातले खूप वेगवेगळे प्रश्न इथपर्यंत पोहोचवले. तुमचे सुद्धा मनापासून आभार मानते. नव्या विषयासह नव्या कार्यक्रमात आपली पुन्हा भेट होणार आहेच. आज मात्र आपण इथेच थांबतोय. नमस्कार.